नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणींवर थोडं बोलूया. नमस्कार. हो, नक्कीच. एका YouTube व्हिडिओमध्ये काही छान माहिती मिळाली स्वामींच्या काही शिकवणींबद्दल. वाटलं त्यावर सविस्तर चर्चा करावी. हो, चांगली कल्पना आहे. स्वामींच्या लीला आणि शिकवणी खरंच खूप मार्गदर्शक आहेत. अगदी. आणि आज आपलं लक्ष असेल ते म्हणजे अहंकार आणि आळस. या दोन गोष्टींवर स्वामी काय म्हणतात हे जरा समजून घेऊया. बरोबर, कारण हे दोन दुर्गुण आपल्या प्रगतीतले मोठे अडथळे ठरतात अनेकदा. सुरुवात एका कथेने करूया का? ऐकलंय की अक्कलकोट दरबारात एक प्रसंग घडला होता. हो हो, ती अहंकारी ऋषीची गोष्ट ना? हो, तीच. हां, तर काय झालं, अक्कलकोट दरबारात स्वामी महाराज बसलेले होते आणि तिथे एक विद्वान ऋषी आले होते. अच्छा. त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा खूप अभिमान होता, म्हणजे गर्वच झाला होता म्हणूया. म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत होते ते. अगदी. आणि स्वामी तर अंतर्ज्ञानी, त्यांच्या नजरेतून काय सुटणार? त्यांना त्या ऋषीच्या मनातलं ते गर्व, तो अहंकार लगेच जाणवला. मग स्वामींनी काय केलं? त्यांना ते अजिबात आवडलं नाही. असं म्हणतात की स्वामी तेव्हा प्रचंड रागावले होते. त्यांचा चेहरा एकदम लालबुंद झाला होता. अरे बापरे. त्यांचं ते रौद्र रूप बघून तो ऋषी, जो स्वतःला खूप ज्ञानी समजत होता, तो सुद्धा प्रचंड घाबरला. साहजिकच आहे. त्याचा सगळा तो गर्व, अहंकार म्हणजे एका क्षणात गळून पडला. त्याला दरदरून घाम फुटला होता. ज्ञानाचा अहंकार स्वामींच्या एका नजरेनेच संपवला म्हणायचा. पण पुढे काय झालं? तो फक्त घाबरला की त्याला काही बोध मिळाला? नाही, फक्त भीती नव्हती. त्याला त्याची चूक कळली. एकदम पटकन लक्षात आलं त्याच्या. अच्छा. त्याला समजलं की अरे, खरं ज्ञान तर नम्र बनवतं, अहंकारी नाही. त्यांनी लगेच स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं, क्षमा मागितली. की आता मी फक्त ज्ञानावर अवलंबून नाही राहणार. मी प्रामाणिक कष्ट करीन, मेहनत करीन. वा, म्हणजे फक्त माफी नाही तर कृतीत बदल करण्याचा संकल्प. अगदी. आणि हा बदल तिथे सगळ्यांनी पाहिला. या एका प्रसंगातून खूप काही शिकण्यासारखं आहे खरं तर. हो ना. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींना अहंकार बिलकुल आवडत नाही, कोणत्याही प्रकारचा. बरोबर. पहिली शिकवणच ती आहे. अभिमान सोडा, गर्व सोडा. स्वामी भक्त व्हायचं असेल किंवा खरं तर एक चांगला माणूस म्हणून जगायचं असेल तर हा मीपणा सोडायला हवा. हा अहंकार आपल्याला सत्यापासून दूर नेतो, नाही का? नक्कीच. तो एक अडथळा आहे, स्वतःच्या आणि देवाच्या मध्ये उभा राहणारा. आणि दुसरा मुद्दा जो या कथेतून येतो तो म्हणजे प्रामाणिक कष्टाचं महत्त्व. ऋषीने कष्ट करायचा संकल्प केला. हो, आणि हा स्वामींच्या शिकवणीतला अत्यंत महत्वाचा भाग आहे. स्वामींना आळस अजिबात मंजूर नव्हता. ते नेहमी कर्मावर, श्रमावर भर द्यायचे. त्यांच्या मते आळस फक्त शारीरिक नसतो बरं का. अच्छा, म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक पण. हो, तो आपल्याला निष्क्रिय करतो, आपल्या क्षमता वापरू देत नाही. त्यामुळे स्वामी म्हणतात, भक्त बनायचंय तर आधी आळस सोडा आणि बाकीचे दुर्गुण पण. म्हणजे नुसतं देवाचं नाव घेत बसणं पुरेसं नाही. आपलं काम, आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं ही सुद्धा भक्तीच आहे. अगदी तसंच. स्वामींनी कामाकडे बघायचा एक दृष्टिकोन दिलाय. ते म्हणतात, जे काही कराल ना ते स्वामींची सेवा म्हणून करा आणि स्वामींच्या हुकमानच होतंय ह्या भावनेनं करा. स्वामींची सेवा आणि स्वामींच्या हुकुमानं यात समर्पण आहे खूप. बरोबर. कर्तेपणाचा अहंकार बाजूला जातो त्यानं. आपण फक्त माध्यम आहोत ही भावना येते. पण ही समर्पण भावना म्हणजे मग निष्क्रिय व्हायचं का? सगळं स्वामीच करणार असं म्हणून? नाही, तसं नाही अजिबात. समर्पण म्हणजे जबाबदारी टाळणं नाही. मग काय? समर्पण म्हणजे आपलं काम 100% प्रयत्नपूर्वक करायचं, पण फळाची चिंता करत बसायचं नाही. अहंकार न ठेवता कर्म करत राहायचं. ओके, म्हणजे प्रयत्नपूर्ण पण फळाची आसक्ती नाही. अगदी. आणि स्वामींना फक्त गुरु मानू नका. ते आई आहेत, वडील आहेत, मार्गदर्शक आहेत, असा दृढ विश्वास ठेवणं हीच खरी अनन्य भक्ती आहे. हा विश्वास मग कठीण काळात मदत करतो. नक्कीच. मार्ग दाखवतो. थोडक्यात सांगायचं तर स्वामींची शिकवण ही केवळ पूजापाठ नाही, तर ती एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे. बरोबर. अहंकार आणि आळस जे आपल्यात अगदी सहज येतात, त्यावर मात करून कष्टाला महत्त्व देत समर्पण भावनेनं जगण्याचा मार्ग आहे तो. स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं महत्वाचं आहे. हो, खरा भक्त होण्याचा मार्ग हा आतून सुरू होतो. वृत्ती बदलते, कर्म सुधारतं, अहंकार जातो. खरंच खूप खोल विचार आहेत हे. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात. हां, सांगा ना. आपण हे सगळं अध्यात्माच्या दृष्टीनं पाहतोच, हां. पण ही जी तत्व आहेत
आळस सोडणं, कष्ट करणं, कामात प्रामाणिक राहणं, अहंकार बाजूला ठेवणं. हो. ही तत्त्व जर आपण आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात वापरली तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो खरं तर. यशावर पण आणि मानसिक शांततेवर पण. अगदी त्यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच.